सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भरती पडलेला आहे, या संदर्भात आपण काही निर्णय घेतले आहेत? बुलढाणा जिल्ह्यामध्ये रक्त तुटवडा ही बातमी 2-4 दिवसापासून सगळ्यांच्या कानोकानी चर्चेतून सगळीकडे पसरत आहे. रक्तदान हे खऱ्या अर्थानं जीवनदान आहे आणि रक्ताचा तुटवडा ही चिंताजनक अशी बाब आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. आरोग्य विभागानेच नव्हे, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी व ज्यांना ज्यांना समाज जाणीवेची जाण आहे, भान आहे, अशा प्रत्येकाने या रक्तदान चळवळीला खऱ्या अर्थानं पुढं नेलं पाहिजे, वाढवलं पाहिजे व जनजागृती केली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे वेगवान, गतिमान व कीर्तिमान सरकार देणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःचा 22 जुलैला होणारा वाढदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने कुठेही शहरामध्ये बॅनरबाजी, पोस्टरबाजीचा बाजार सुळसुळाट न करता, शहराचे विद्रुपीकरण न करता हा एक नवा संस्कार, नवा विचार आमच्या कार्यकर्त्यांना दिला आहे व त्या मोबदल्यात आपण रक्तदान करावं, रक्तदानाचा महायज्ञ प्रत्येक ठिकाणी करावा व लोकोपयोगी, समाज उपयोगी व जीवन उपयोगी असा हा कार्यक्रम आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. आणि याचाच एक भाग म्हणून राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी कालच मुंबईमध्ये सर्व शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष या सर्वांची भेट घेऊन यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रत्येकाला प्रत्येक शहरामध्ये व मंडळामध्ये, तालुक्यामध्ये किमान 100 बाटल्या या रक्तदानाच्या महायज्ञामध्ये आपण दिल्या पाहिजे. हा महायज्ञात प्रत्येकाने आपली आहुती रक्तदानाच्या रूपाने दिली पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं आहे व अशा प्रकारचं प्रशस्तीपत्रसुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने हे त्या रक्तदात्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही देणार आहोत. आणि म्हणून रक्तदान हे जीवनदान समजून या महायज्ञामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सामील व्हावं, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी करतो आहे. राज्यामध्ये आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्वतंत्र निवडणुका होऊ घातल्या, काय ठरलं की युती का स्वबळावर? हे पहा, ज्या दिवशीपासून मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झालो आहे त्या दिवशीपासून मी 100% भाजप, गाव तिथे शाखा, गाव तिथे कार्यकर्ता या पद्धतीनं भाऊसाहेब फुंडकरांच्या स्वप्नातला भारतीय जनता पक्ष या बुलढाणा जिल्ह्यातला 1 नंबरचा पक्ष व्हावा या जिद्दीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या निवडणुका आहे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्या पदरात टाकणाऱ्या निवडणुका आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांना मोठ्या गांभीर्याने घेतलेलं आहे व सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांनासुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेतून कामाला लागावं, अशा प्रकारचे आदेश पक्षाने आम्हाला दिले आहे. आणि म्हणून आम्ही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या भावनेखातर स्वबळावर तर स्वबळावर, युतीमध्ये तर युतीत, अशा प्रकारे आम्ही तयारी चालू केली. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, ती जी आज प्रसारित करण्यात आली, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा धोंडा म्हणून उल्लेख केला आणि या धोंड्याला शेंदूर लावणारे दिल्लीत बसले आहेत, असं मोदी आणि शहानूर त्यांनी आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंनी. हे बघा, निवडणूक आयोगांच्या नियमाप्रमाणे काम करतो. आपल्या बाजूने निर्णय आला तर तो आयोग चांगला आहे, आपल्या बाजूने निर्णय गेला, विरोधात गेला तर तो आयोग खराब आहे, हे म्हणण्यापेक्षा देशामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि संविधान निर्माण करताना कुठल्याही व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्याला दाद मागण्यासाठी न्यायव्यवस्था निर्माण केली आहे आणि सुप्रीम कोर्ट हे त्याचं शेवटचं स्थान आहे आणि त्यामुळे ते स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत
आणि जर सुप्रीम कोर्टाच्या निकालावर त्यांचा विश्वास नसेल तर त्यांचा या लोकशाहीवर न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने. आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर कसं पाहता, याच्याकडे काय वाटतं तुम्हाला? आणि या बाबतीमध्ये कोणीच या घटनेचं समर्थन करणार नाही. ही घटना निषेधार्हच आहे. महाराष्ट्राच्या संसदीय कामकाजाला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत आतापर्यंत राहिलेला जो विधिमंडळाचा नावलौकिक आहे त्याला कुठंतरी डाग लागणारी अशी ही घटना आहे. आणि या घटनेमुळे येणाऱ्या पिढीपुढे काही चांगला मेसेज जाईल असं नाही आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सभागृहामध्ये बोलताना अशा प्रकारे जनमानसामध्ये अशा कृत्यामुळे आमदारांविषयी विधिमंडळाविषयी जो गैरसमज होतो तो गैरसमज अतिशय क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे आणि तो राज्याचं नुकसान करणारा आहे. आणि म्हणून अशा घटनांना पायबंद घालावा म्हणून यापुढे महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विधानसभा सदस्य, PA, शासकीय अधिकारी किंवा कामानिमित्त बोलावलेलेच लोकांना प्रवेश देण्याचं काल धोरण सरकारने ठरवलं आहे. तुमच्या विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये एका सत्तेतील आमदारांनी मारहाण केली, कसं पाहता, याच्याकडे काय वाटतं तुम्हाला? हे बघा, या घटनेवर संपूर्ण राज्यातून प्रतिक्रिया, काय ते मिमिक्री, काय मीम्स, फेसबुक, व्हॉट्सअपच्या कॉमेंट्स ज्या ज्या काही आलेल्या आहेत त्याच्यापेक्षा खालच्या दर्जावरचं मी काहीच बोलू शकत नाही, कारण मी सुसंस्कृत माणूस आहे. त्यातून तुम्हाला काय घ्यायचं असेल, काय द्यायचं असेल ही तुम्ही बातमी देऊ शकता. घटनेकडे कसं पाहता तुम्ही? नाही, चुकीचीच आहे. त्या घटनेकडे कोणीही तिचं समर्थन करू शकत नाही. असं असते, कुठलाही पक्ष कधीही कुणाला चुकीचं बोला, चुकीचं करा असं सांगत नाही. परंतु असं म्हणतात की मारणाऱ्याचे हात थांबवले जाऊ शकतात, बोलणाऱ्याचं तोंड थांबवलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे ज्यांनी त्यांनी आपापलं आत्मचिंतन करण्याची ही गरज आहे की आपल्या वक्तव्यामुळे आमदारकीची, राज्याची, सरकारची, सत्तेची प्रतिमा चांगली होते आहे का बिघडते आहे याचं आत्मचिंतन त्यांनी प्रत्येकाने बोलणाऱ्यांनी करावं. मंत्री महोदय म्हणतात नितेश राणे की येमेनी जे आहेत आतंकवादी मदरसेमध्ये लपलेले, म्हणजे आतंकवादी घडवण्याचे काम या मदरसेमध्ये होते. हे बघा, एखाद दुसरी कुठली घटना झालेली असेल म्हणून काही सर्वच मदरसे खराब नसतात. आणि तशा प्रकारे जर कुठे काही घटना घडली असेल तर निश्चितपणे ती निषेधार्ह आहे, चुकीची आहे, समाजाला घातक आहे. अशा घटनांना पायबंद घालणे ही अत्यंत काळाची गरज आहे. तो प्रश्न असा आहे की आमदार संजय गायकवाड सत्तेतले त्यांचे आता काही वरिष्ठांनी काम केलं ते आता यापुढे माध्यमासमोर बोलणार नाही असा त्यांचा निर्णय त्यांनी जाहीर केला. कसं पाहत त्यांच्या या निर्णयात? आई भवानी त्यांना सद्बुद्धी द्या. काय